ते तुम्हाला गॅसवरती इतका खूप घाण दिसत असेल आणि ॲक्च्युली मी इतका ठेवत नाही. आणि कसं झालं ना, मला ॲक्च्युली शूट करायचं होतं एका प्रोडक्टचं, तर त्यासाठी मी हा इतका खूप हे ठेवला आहे, गॅस खूप मागून ठेवले आहे. त्याच्यावरती चहाचे, दुधाचे, इवन तेलाचेसुद्धा डागचे मिक्स झालेले आहेत आणि खूप चिवट डागसुद्धा ह्या प्रोडक्टने निघतात. रिमॅपचं किचन क्लीनर आहे मल्टीपर्पज आणि खूप स्वस्त आहे. इवन 100 रुपीजच्या आत तुम्हाला हे प्रोडक्ट मिळून जाईल. आणि तुम्हाला फक्त काय करायचं आहे की हे स्प्रे करायचं आहे आणि 5 ते 7 मिनटं फक्त तुम्हाला ठेवून द्यायचं आहे स्प्रे करून. त्याच्यानंतर तुम्ही ना तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वाईप करू शकता, या तुम्ही तुमची जी नॉर्मल आपली जी घासणी असते भांडी घासायची त्याच्याने सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. आणि इतकं छान निघतं ना, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही घासायची गरज नाही आहे. खूप सहजपणे सगळे डाग निघून जातात आणि खूप छान क्लीन होतं. इवन नंतर तुम्ही कॉटनच्या कपड्याने सुद्धा, म्हणजे आपला जो नॉर्मल आपण गॅस पुसायचा जो कट्टा पुसायचा जो कपडा असतो त्याने सुद्धा क्लीन करू शकता. मी आता फक्त घासणीने छानपैकी थोडंसं त्याच्यावरती घासून घेतलेलं आहे, कारण तेलाचे खूप डाग राहते. दिवाळी झाली होती, ते सगळे तेलाचे डाग होते, ते तेव्हापासून तो गॅस तसाच होता. सो मग दिवाळी गेल्यामुळे पण खूप चिकट झाला होता गॅस आणि खूप तेलाचे डाग हे लागले होते. तुम्ही ह्याच्यानी टाईल्स, ओटा आणि तुमचा जो ही चिमणी असते तीसुद्धा तुम्ही क्लीन करू शकता. त्याच्यानंतर मी फक्त कपड्याने पुसून घेतला आहे आणि खूप छान असा क्लीन निघाला आहे गॅस. तुम्ही ती बघू शकता, बघा किती छान दिसत आहे. पूर्ण व्यवस्थित क्लीन झालेला आहे. आणि तुम्हाला ह्या प्रोडक्टची जर लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा, नाहीतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.